म्हणून जीवनात संगती अत्यंत महत्त्वाची आहे. बघा, जीवनात जर मित्र चांगले असले का नाही तर संगती सुद्धा चांगली होते. एका कवीने गोड वर्णन केले जीवनात मित्र कसे असावे, सांगतो तुम्हाला, ऐका. जीवनात जर चांगले मित्र असतील ना तर मित्राच्या चांगल्या संगतीने आपलं जीवन सुद्धा चांगलं होत असतं. महाराज, एका अनंत राऊत नावाचे कवी आहेत, त्यांनी वर्णन केले जीवनात आपले मित्र सुद्धा कसे असावे, ऐका. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. चांगलं सांगणारा, चांगला उपदेश करणारा, योग्य मार्ग दाखवणारा, चुकलं तर समजावणारा असा जीवनामध्ये मित्र असावा, जेणेकरून आपल्या जीवनाची हानी होणार नाही. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर आरशा सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. ऐका, आरसा काय करतो आपल्याला? आरसा आपल्याला आपलं रूप दाखवतो. आरसा काय करतो? आपल्याला आपलं रूप दाखवतो. निस्त रूप दाखवत नाही, जसं आहे तसं दाखवतो. आपण जर नकटे असू तर नकट दाखवतो, गोरे असू तर गोरं दाखवतो, नाक्याला असू तर नाक्याला दाखवतो, खरे असो तर खरं दाखवतो, खोटे असो तर खोटं सुद्धा दाखवतो. मित्र सुद्धा खरं बोलणारा असावा, वाईट जरी वाटत असलं तरी खरं सांगणारा असावा, चुकलं तर सांगणारा. असा जर मित्र केला तर जीवनात वाम मार्गाला, वाईट मार्गाला जाण्याची वेळ येणार नाही. त्या कवीने पुढे असं वर्णन केलंय. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. मित्र असला जवळ जर मना सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. आत्महत्या जीवनात कोण करणार नाही जर चांगला मित्र आपल्या जवळ असेल. तो सगळं काही दुःख आपलं पुढं ढकलत नेईल महाराज. असा मित्र आपल्या जवळ जर असला, त्याचं आणि आपलं नातं कसं असतं तर गाय आणि वासरासारखं असतं. त्याचं वर्णन कवीने केले आहे का. मैत्रीचा आटते गाय होऊन मना, मैत्रीचा आटते गाय होऊन मना, मैत्रीचा आटते गाय होऊन मना, मैत्रीचा आटते गाय होऊन मना. जातीला तू बिलग वासरा सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. लक्षात ठेवा, गाईचं आणि वासराचं जसं अतूट नातं असतं तसं मित्राचं नातं असलं पाहिजे. अशी जर मैत्री आपण केली, स्वार्थी मित्र जर असेल तर मित्राचा आपल्याला काही उपयोग होणार नाही. पण खऱ्या अर्थाने आपला मित्र जर निस्वार्थी असेल, संकटाला धावून येणारा असेल तर निश्चित रूपाने आपल्याला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून करता आपल्या जीवनामध्ये चांगल्या मित्राची संगत करा. मग चांगला मित्र एखाद्या वैष्णवाप्रमाणेच असतो. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे.